नमस्कार. मी विद्या जाधव कुरूप. अपक्ष लढण्याचा निर्णय घेण्याचं कारण हे की हे 4 वर्ष जेव्हापासून शिंदे साहेबांचं बंड झालं त्यापासून आतापर्यंत संघटना वाढवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. घराघरामध्ये मनामनामध्ये शिंदे साहेबांना आम्ही पोहोचवलेलं आहे. मी आहे हे जे योजना असू दे किंवा काहीही कुठलीही बेनिफिट ज्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला हक्क होता या प्रभागामध्ये तिकीट मिळण्याचा. आणि मला शेवटच्या दिवशी 2 वाजेपर्यंत यांनी थांबवून ठेवलं आणि नंतर मग ती तिकीट दुसऱ्याला दिली. तर तो माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही अपक्ष उमेदवार म्हणजे आम्ही अपक्ष फॉर्म भरणार आणि आम्ही लढणार. तिकीट न देण्याचं कारण काय नाही. आम्हाला अशी कुणकुण आली की कोणी पैसे देऊन तिकीट खरीद केलेलं आहे. तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू इच्छिते की आम्ही पप्पूदादांचे अनुयायी आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही माणसं आहोत. आम्ही एक सामान्य घरातून आलेली सगळे आम्ही मंडळी आहोत. आणि आमचं काम बघितल्यामुळे आमचा प्रचार बघितल्यामुळे विरोधकांच्या पायाच्या खालची जमीन सरकलेली आहे. म्हणून ते आम्हाला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर हे काम करतायत. आमचं नाव बदनाम करतायत. असं म्हणतायत की 5 लाख घेतले 12 लाख घेतले आणि मागे घेतलंय. असं काही झालेलं नाहीये. हा त्यांचा हेतू आहे. त्यांना असं वाटतंय की आमची बदनामी केल्यामुळे त्यांना त्यांची पोळी भाजता येईल. पण हे सगळं मी आमच्या नागरिकांना सांगू इच्छिते, हे सगळं थोतांड आहे. हे सगळं चूक आहे. आम्ही आज सुद्धा रेसमध्ये आहोत आणि पूर्ण जे नागरिक आहेत तिकडचे स्थानिक नागरिक आहेत हे आमच्या बरोबर आहेत, पप्पू दादांबरोबर आहेत. आणि आम्ही स्थानिक हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते इकडचे स्थानिक आहेत. इकडे त्यांचा जन्म झालेला आहे, इकडे ते मोठे झालेले आहेत. ह्यांना सगळे गल्ली बोळ गटार कुठे कधी पाणी येतं कधी पाणी येत नाही. पाऊस आल्यानंतर कोणाच्या घरी कितपर्यंत पाणी जातं हे सगळं ह्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचे धाबे दणाणल्यामुळे ते लोक हे असं काम करत आहे आमच्या विरुद्ध. नागरिकांना एकच कळकळीची विनंती करते, आम्ही या निवडणूक लढत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. ह्याची त्यांनी हमी आम्हाला दिलेली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यावर पोहोचल्या असून प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार अतुल खुळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार श्रेया कुरूप हे निवडणूक लढवत आहेत. अतुल खुळे यांना कंबशी आणि श्रेया कुरूप यांना शिटी हे चिन्ह मिळाले आहे आणि त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे बोलले जात आहे. या प्रचारादरम्यान दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या विरोधात खोट्या अफवा पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारची माघार घेतलेली नसून आम्ही निवडणुकीत रिंगणात आहोत आणि आम्ही निवडणूक जिंकणारच आहोत असा विश्वास दोन्ही अपक्ष उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. मी श्रेया सुरेश कुरूप, प्रभाग क्रमांक 14 ची अपक्ष उमेदवार. आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे हा. आम्ही अजूनही निवडणूक लढत आहोत आणि आम्ही काहीही अजूनपर्यंत आम्ही मागे घेतलेलं नाही आहे. तर आम्ही अजूनही ह्या रेसमध्ये आहे. मी नागरिकांना हेच बोलू इच्छुक आहे की ह्या सगळ्या अफवांवर लक्ष देऊ नका आणि विश्वास ठेवू नका. आम्ही अजूनही रेसमध्ये आहे. अतुल अशोक खुळे प्रभाग क्रमांक 14 उमेदवार आहे. हे जे अफवा पसरलेली आहे ही खरी तर चुकीची आहे. आम्ही आजही रिंगणात आहोत आणि उद्याही असणार. आम्ही निवडणूक लढवणार. हो, हा डाव आहे. फक्त अफवा पसरलेली आहे. नागरिकांना हे सांगायचं आहे की या अफवावरती विश्वास ठेवू नका. माझं नाव हमीद हुसेन सय्यद. मी नाका कामगार कार्याध्यक्ष हो. आणि काही लोक अफवा फैलवतात आमच्याबद्दल की 5 लाख घेतले 4 लाख घेतले. आम्ही कुणाकडनं पैसे नाही घेतलेले. आम्ही पप्पूदादाचे कट्टर समर्थक माणसं आहेत आणि सगळे लोक हे जे आहेत माझे सोबत लोक ते पप्पूदादाचे काम करणारे लोक आहेत आणि पप्पूदादाचे मागे राहणारे माणसं आहेत ते सगळं. आणि कुणी 1 रुपया कुणाकडनं घेणार नाही, खाणार नाही, काय करू शकत नाही. हे लोक बदनाम करतात आम्हाला. कुणाला देतात एक पोरं लोक आहेत त्यांना एक क्वार्टर देतात, बाटली देतात त्यांना प्यायला आणि त्यांना सांगतात की बाबा यांचं नाव बदनाम करा एरियामध्ये की हे लोक पैसे खाल्लेले 5 लाख घेतले 4 लाख घेतले. आम्ही कोणाकडनं पैसे नाही घेतलेले.
आणि आमचं काम चालू आहे. आमचे दोन्ही उमेदवार उभे आहेत, अतुल कुडे, सिया कुरूप, हे दोन्ही उमेदवार आमचे उभे आहेत. त्यांची निशाणी सिट्टी आणि कब्बची, हे आमचं काम चालू राहणार आहे. आम्ही ठेवणार आहे आणि आम्ही निवडून येणार आहे, 100% निवडून येणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. कारण की आम्ही रॅली अशी काढलेली की समोरचे लोक आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यांची, करून हे वेळे झालेले आहेत. त्यांना माहिती आहे ते पडणार आहे, करून आमचे मागे लागलेले आहेत. माघार घ्या करून आम्ही माघार घेत नाहीये. म्हणणं आहे की तुम्ही मागं घ्या, तुम्ही मागं घेतलं तर आम्ही निवडून येणार करून. आम्हाला घेऊन पण गेलेले जबरदस्ती, मग आम्ही मागं घेतलेलं नाही. राजू गायकवाड, आज आम्ही जे इथे उभे आहोत हे दादाच्या आशीर्वादाने आणि आम्ही दादाच्या पाठिंबाने आज आम्ही इथे उभे आहोत. आणि आमचे दोन्ही उमेदवार आहेत आणि आमचं नाव खराब करण्यात आलंय की तुम्ही पैसे घेतले, तुम्ही पाठीमागं घेतले, असे ही अफवा फैलवली गेली आहे आणि नागरिकांमध्ये हा भरम टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नागरिकांनी पण देखील त्यांना उत्तर दिलेलं असेल त्यांच्या माध्यमांना. आणि आम्ही पण आमच्या कामामधनं आमच्या विरोधकांना आम्ही बरोबर उत्तर देऊ असं आश्वासन देतो. आणि आम्ही माघार घेणार नव्हतो, ना माघार घेणार, ना पुढे जाऊन पण आम्ही माघार कधी घेणार नाही. आमचं उत्तर आम्ही बोलण्यामधनं नाही, आमच्या कामामधनं दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत आणि काय आहोत. आणि पप्पू दादाचा आशीर्वाद आहे म्हणून आमचा एकच नारा कधी असतो, एकच वादा, पप्पू दादा. ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ.